स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 9 जून. आज आपण 9 जून, 10 जून आणि 11 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचं गेलं तर या भागात गोव्याच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे. याची दिशा पुढची दिशा ही अशी जिकडे कर्नाटककडे असणार आहे. त्यामुळे पुढे 2 दिवस आज आणि उद्या बऱ्यापैकी पाऊस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगलीच्या भागातून होणार आहे. यानंतर मान्सून बाबत जर पाहायचं गेलं तर काल 8 जूनला मान्सून इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर, सांगली, साताराचे काही भाग या भागात मान्सून काल दाखल झालेला आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 9 जूनचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. कोणत्या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता आज राहील तर सध्या पाऊस इकडे देवरुखच्या संगमेश्वरच्या भागात, गुहागर, चिपळूणच्या भागात ढग दाटलेले आहेत. दापोली, खेडच्या भागातून ढग दाटलेले आहेत आणि या भागात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे. पुढील 1-2 तासात रत्नागिरी, लांजा, त्यानंतर इकडे शाहूवाडी असेल, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, तसेच इकडे आजरा, चंदगड दुपारनंतर राधानगरी, बावडा, शाहूवाडी हा जो पट्टा आहे या भागातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या तालुक्यातून राहील. यानंतर इकडे संध्याकाळच्या वेळी इंदापूर, बारामतीच्या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. त्यानंतर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा असेल, माळशिरस हा जो पट्टा आहे असेल, दहिवडी, फलटण, खटाव चा भाग असेल, मानचा भाग असेल, या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील रात्रीच्या वेळी. त्यानंतर जतकवठे, माकाळ, तासगाव, आटपाटी, विटाच्या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. याच्यानंतर इकडे नंदगाव, मालेगावच्या भागातून तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. याच्यानंतर विदर्भात आज इकडे अचलपूर, चांदूर बाजार, तसेच इकडे अमरावती असेल, वर्धा काही भाग, त्यानंतर देवली, समुद्रपूर, भिवापूर, उमरेड हा जो पट्टा आहे. यानंतर इकडे तोमसर, मोहोडी, कोंदिया, आमेगाव, गोरेगाव हा जो पट्टा आहे, सालेका, त्यानंतर इकडे सावनेर, नारखेड, काटोळ, पेरसोनी, त्यानंतर कामटे, मावदा हा जो पट्टा आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी या तालुक्यातून दिसत आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी. त्यानंतर पॅचेसमध्ये पाऊस ढगांचा समूह बनेल. इकडे अंबड, परतूर, त्यानंतर इकडे सेलू, मानवत, त्यानंतर बासमत, औंध, हिमायतनगर, अर्धापूर, भोकर हा जो पट्टा आहे. याच्यानंतर इकडे नांदेड सिटी असेल, लोणा, सोनपेठचा भाग असेल, पूर्णा हा जो पट्टा आहे, पाथरी हा जो पट्टा आहे, या भागातून पॅचेसमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर इकडे शिरूर, पटोडा, अंबेजोगाई, कैज या भागातून एक ढगांचा पॅचेस, रेणापूर, चकोर, उदगीर, त्याच्यानंतर इकडे अमदापूर, जळकोट या भागात एक ढगांचा पॅच बांधण्याचा अंदाज आहे. ढगांचा समूह बनून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आजसाठी 9 जून साठी. त्यानंतर जिल्हा वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात आज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आहे. सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व आणि दक्षिण भाग, सांगली, सोलापूर, अहिल्यानगरचे दक्षिण भाग या पट्ट्यातून सर्व ठिकाणी नाही पण थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. नाशिकच्या पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. एका दुसऱ्या ठिकाणी अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी सगळीकडे पाऊस नसेल पण एका दुसऱ्या ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे. राहिलेले जे जिल्हे मी सांगितले नाहीत त्या भागातून पावसाची शक्यता आजसाठी नाही. उद्या 10 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर हा जो पट्टा आहे या भागातून हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता राहील. पण काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. असं काही नाही की सगळीकडेच पाऊस होईल. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड सकाळच्या वेळी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. नाशिकचा पूर्व भाग एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती
हा जो पट्टा आहे या भागातून वळीव स्वरूपाचा पाऊस जो आहे एका दुसऱ्या ठिकाणी पडणारा त्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी राहील. तसेच पॅचेसमध्ये पाऊस इकडे उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, बीड, लातूर, धाराशिव पॅचेसमध्ये ढग बनून एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. 11 जूनला पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. रत्नागिरी, सातारा, पुण्याचे दक्षिण भाग, सोलापूर, सांगली कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. इकडे चंद्रपूर, गडचिरोली काही भागात जोरदार पावसाची सरी, एका दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक पाऊस नसेल. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. तर राहिलेले जे जिल्हे आहेत पॅचेसमध्ये ढग बनू शकतात. नेहमीप्रमाणे इकडे नाशिकचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण काही भाग, उत्तर भाग, जालना, परभणी, हिंगोली, इकडे अहिल्यानगरचा दक्षिण भाग, बीड, लातूरचा भाग, परभणीचा भाग पॅचेसमध्ये ढग बनून पावसाची शक्यता राहील. पण हा पाऊस एका दुसऱ्या गावासाठीच अवलंबून राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो, पण शक्यता खूपच कमी आहे 11 जून रोजी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.